धन माणसाचं तसं जातच नाही गड्यानो. ज्या दिवशी धन तुमच्या जीवनातलं जाईल ना त्या दिवशी धन एकटं जात नाही, धनाचा भाऊ मान आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली बरिया दुष्काळे. आणि काय परिस्थिती झाली दुष्काळे आटीला, द्रव्य नेला मान ट्रबल. श्री एक अन्न अन्न करिता मेली. बसणारे मंडळी, गावची पाटीलकी गेली यामध्ये दुःख नाही हो. गावची शावकारकी गेली, अन्न गेला, मान गेला, धन गेलं, यात नवं नाहीये. बसणारे मंडळी, धन माणसाचं तसं जातच नाही गड्यानो. ज्या दिवशी धन तुमच्या जीवनातलं जाईल ना त्या दिवशी धन एकटं जात नाही, धनाचा भाऊ मान आहे. कोण आहे धनाचा भाऊ? कोण आहे? मान आहे. धन घर सोडलं की धनासोबत मानही जातो महाराज. ज्याच्याकडे धन नाही लोक त्याला एकेरी आवाज देतात, ए परशा. आणि ज्याच्याकडे थोडा पैसा असू द्या त्याला म्हणतात परशु. आणि एखादा प्युअर का असू द्या, फक्त बिझनेसमॅन असू द्या, लोक म्हणतात परशुरामजी. जी आहे त्याला नसतं, जी त्याच्या पैशाला. तुकोबराने सांगितलं ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. अहो धनवंत माणूस काळा जरी असला तरी लोक म्हणतात, काय गोरे दिसतो तुम्ही. पैसा पाहिजे तुमच्याकडे. पैसा असला ना महाराज, तुम्ही चुकीचे जरी असले तरी लोक म्हणतात तुमच्यासारखा ज्ञानी या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. तो गधा असतो प्युअर तरी लोक त्याला ज्ञानी म्हणतात. तो दिसायला काळा असतो पण पैसा असल्यामुळे लोक म्हणतात काय सुंदर दिसतो तुम्ही. जगद्गुरु तुकोबराने सांगितलं ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून बसणारी मंडळी, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ अजिबात नाहीये. जगद्गुरु तुकोबरायची परिस्थिती खराब झाली महाराज. बायको अन्न न करता मेली. पण काय जगद्गुरु तुकोबरायचं जीवन आहे. अरे 4092 अभंग गाथ्यामध्ये किती आहे? 4092 अभंग गाथ्यामध्ये एक अभंग असा दाखवा की जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंगासोबत भांडण केलं. देवा माझी बायको घेऊन गेला. अरे 2-4 दिवसापूर्वी गारपीट झालं, काही लोकांचा गहू गेला, काही लोकांची कांदी गेली, काही लोकांचे द्राक्षे गेले. तो लोकांनी देवाला शिव्या दिल्या, देवा बरा आमच्या मुळावर उठला. अरे नुसते गहू खराब झाले तरी लोक देवाला शिव्या देतात, कांदा खराब झाला तर लोक देवाला शिव्या देतात. ज्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली तरी तुकोबराय पांडुरंगाच्या दरबारात उभे राहून देवाला सांगतात, हे देवा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली बरिया दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. काय ताकद असेल माझ्या जगद्गुरु तुकोबरायची. अरे बायको अन्न करता मरण पावल्यानंतर देवाला सांगाव, देवा उपकार केले रे, माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, माझं धन गेलं, माझं मान गेला, माझं अन्न गेलं, यात काहीच नवल नाही. देवा बायको अन्न करता मेली तरी तुकोबराने देवाकडे तक्रार केली नाही. पण तुकोबराने जरी तक्रार नाही केली पण तुकोबरायची कीर्ती एवढी वाढली होती महाराज की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख ज्याचे. आणि ज्यावेळेस काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन सांगितलं, बाबा जगद्गुरु तुकोबरायची बायको अन्न करता मरण पावली हो. तुकोबरायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या राज्यामध्ये
जर साधू जरी अवहेलना होत असेल, साधूला जर एक टाइमाला जेवायला भेटत नसेल, तर माझ्या राजापणाला काय आग लावायची. बसणारे मंडळी, राजा त्यालाच म्हणा जो प्रजेच्या रक्षणात उभा राहतो, राजा त्यालाच म्हणा जो गायीच्या पाठीमागे उभा राहतो, राजा त्यालाच म्हणा जो साधूच्या पाठीमागे उभा राहतो, राजा त्यालाच म्हणा जो प्रजेवर संकट आल्यानंतर प्रजेसाठी उभा राहतो, त्याला राजे म्हणा. नाही तर राजाला काय ऊत आला मारा, ढिगाणं राजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. इथं शेतकरी आत्महत्या करतात आणि काही विदेशात जाऊन एन्जॉय करतात, अशाला राजा म्हणायचं नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकच राजा होऊन गेला आणि तो फक्त छत्रपती शिवाजी. राजे आजही होतील, राजे उद्याही होतील, पण दैवत म्हणून जर या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे आजच्या पुढाऱ्यांना फिरायला तर हेलिकॉप्टर आहे, विमान आहे महाराज. एका मिनिटात मुंबईला जातात आणि एका मिनिटात बीडला येतात, एका मिनिटात संभाजीनगरला जातात आणि एका मिनिटात दिल्लीला जातात. ज्या काळामध्ये कोणत्याच दळणवळणाची व्यवस्था नव्हती, त्यावेळेस घोड्यावर प्रवास करून या समाजाचा हिताचा विचार करणारा महाराष्ट्रातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजाला दुःख झालं की माझ्या सद्गुरूंना जर खायला भेटत नसेल, त्यांची पत्नी जर अन्न करता मरण पावत असेल, तर काय माझ्या राजाला राजा पण म्हणून घेण्याचा अधिकार आहे. सर्व सेवकांना बोलवलं, एका कार्टूनांना बोलवलं, सर्व सेवकांना सांगितलंय बाबांनो, हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही हा नजराणा घेऊन छत्रपती तुकोबरायकडे जा. ते सेवक नजराणा घेऊन तुकोबरायकडे गेले. बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवलंय. बर बर बर, चांगली गोष्ट आहे. तुमची पत्नी अन्न करता मरण पावली आणि तुम्ही सुखी व्हावं म्हणून हा नजराणा पाठवलाय. तो नजराणा पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तुकोबराय उठले आणि पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, अरे जी गोष्ट कधी माझ्या मनातच आली नाही ती माझ्या समोर कशी प्रगट केली. तू तर मनाचा संकल्प पुरवणार आहे ना रे, मनाचे संकल्प पावविल. मनात आलेलं जर तुला कळतं न सांगता तुम्हा कळो येते विश्वी विश्वंभर परिहारची नग लगे. बसणारे मंडळी, मनात आलेलं जर देवाला कळतं, न सांगता जर तुला सगळं कळतं, तर या गोष्टीला मी कधी प्राधान्य दिलंच नाही देवा. उलट तुकोबरायचं प्रमाण घ्या. आणि कन लगे तेथे माझे अर्थ नको